हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण एसक्यूएल कमांड बद्दल बघणार आहोत. बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला जातो की हाऊ मेनी स्टेटमेंट्स इन एसक्यूएल अल्टर कमांड. तर एसक्यूएल अल्टर कमांड मध्ये 3 स्टेटमेंट असतात. एक आहे ऍड, दुसरं आहे डिलीट आणि थर्ड वन इज द ड्रॉप. तर फॉर एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरमध्ये डेटाबेस कसा क्रिएट करायचा ते पाहिलं होतं. टेबल कसा क्रिएट केला जातो आणि त्या टेबलमध्ये रेकॉर्ड कसे इन्सर्ट केले जातात हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं. आता फॉर एक्झाम्पल जर आपल्याला असं ची रिक्वायरमेंट असेल की एखाद्या टेबलमध्ये एखादा नवीन कॉलम ऍड करायचा असेल किंवा एखादा कॉलम डिलीट करायचा असेल किंवा टेबलला जर डिलीट करायचं असेल तर आपण काय करणार? ज्यावेळेस एखादा कॉलम आपण ऍड करतो त्यावेळेस अल्टर स्टेटमेंट वापरून आपण ऍड एखादा कॉलम करू शकतो. जर डिलीट करायचं असेल तर डिलीट स्टेटमेंट वापरतो. जर ड्रॉप करायचं असेल तर ड्रॉप वापरतो. तर आपण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन पाहणार आहोत. तुम्ही सुद्धा प्रॅक्टिकल करायचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला याच्याबद्दल समजेल. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये हाऊ टू क्रिएट डेटाबेस टेबल शिकलोय, तरी पण मी आज तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्याबरोबर प्रॅक्टिकल करून दाखवतो. तर आपण पहिल्यांदा डेटाबेस क्रिएट करू. क्रिएट डेटाबेस. काय नाव द्यायचं डेटाबेसला? रिटेल. रिटेल हे नाव दिलं आपण. बघा आपला डेटाबेस सक्सेसफुली क्रिएट झालाय. आता ह्या डेटाबेसमध्ये काम करण्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं? तर त्या डेटाबेसला सिलेक्ट करावं लागतं, म्हणजे थोडं रीड करावं लागतं. आपण आपला डेटाबेस रीड केला आहे. आता क्वेश्चन बघा काय आहे. क्रिएट टेबल स्टोअर डिटेल इन रिटेल डेटाबेस. रिटेल डेटाबेस मध्ये एक स्टोअर डिटेल नावाचा एक टेबल क्रिएट करा. त्याच टेबलमध्ये काय इन्फॉर्मेशन हवे आहे? स्टोअर आयडी, स्टोअर सिटी, स्टोअर स्टेट आणि कॉन्टॅक्ट नंबर. बघा पहिल्यांदा काय करायचं? क्रिएट काय करायचं? क्रिएट टेबल. टेबल कोणता टेबल आहे? स्टोअर डिटेल नावाचा टेबल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय हवा आहे? तर पहिला कॉलम हवा आहे स्टोअर आयडी. त्याचा डेट टाईप काय असू शकतो? तर इंटीजर. दुसरा कॉलम काय हवा आहे? स्टोअर सिटी. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एका कॉलम ऍड करतो तर ते कॉलमचं नाव हे कायम स्मॉल लेटर मध्ये हवं आहे. स्टोअर सिटीचं काय डेट टाईप? varchar 255, स्टोअर स्टेट त्याचा डेट टाईप काय आहे? varchar 255. शेवटचा कॉलम काय? कॉन्टॅक्ट नंबरला पण आपण स्ट्रिंग मध्येच टाकू varchar 255. बिग इंटीजर मध्ये टाकू, बिग इंट. एक्झिक्यूट करून बघू आपण. आपला टेबल सक्सेसफुली एक्झिक्यूट झालाय. आपण एकदा चेक करू. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टोअर डिटेल. माझं टायपिंग थोडं फास्ट आहे. ओके, तर आपला टेबल हा क्रिएट झाला आहे. स्टोअर आयडी, स्टोअर सिटी, स्टोअर स्टेट आणि कॉन्टॅक्ट नंबर. आता आपण ही माहिती टेबलमध्ये इन्सर्ट करू. सॅम्पल रेकॉर्ड आपण इन्सर्ट करू. तर काय असते कमांड इन्सर्ट करायची? इन्सर्ट इनटू कशामध्ये? स्टोअर डिटेल मध्ये. स्टोअर डिटेल काय इन्सर्ट करायचं आहे? व्हॅल्यूज. काय पहिलं? स्टोअर आयडी 1. स्टोअर सिटी आपण नाव देऊ सांगली. स्टेट महाराष्ट्र, SHTRA महाराष्ट्र. मोबाईल नंबर आपण काहीतरी टाकू.
मोबाईल नंबर आहे. स्टोर ID टू पुणे, स्टेट से महाराष्ट्र, महाराष्ट्र. मोबाईल नंबर स्टोर ID 3 टाकू आपण. सातारा, स्टेट महाराष्ट्र. चेक करू आपली माहिती इन्सर्ट झाली का टेबलमध्ये. तर पहा, आपण आपली माहिती सक्सेसफुली टेबलमध्ये इन्सर्ट केली आहे. तुम्हाला मी हे का करून दाखवतोय, तर तुम्हाला समजावं की कसा विचार केला जातो. तुम्ही प्रॅक्टिस कराल तर आणि तरच तुम्हाला समजेल. कृपया करून तुम्ही 2 ते 3 वेळा एकच गोष्ट डबल डबल प्रॅक्टिस करा. याने काय होईल, याने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आता बघा, हे हे आपण गोष्टी ऑलरेडी पाहिल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण अल्टर टेबल ह्याच्यावरती विचार करायचा आहे. तर बघा खाली डेफिनेशन काय आहे. द अल्टर टेबल स्टेटमेंट इज युज्ड टू ऍड, डिलीट और मॉडिफाय कॉलम्स इन अन एक्झिस्टिंग टेबल. जर तुम्हाला एखाद्या टेबल मधली माहिती अपडेट करायची असेल, म्हणजे ऍड करायची असेल, डिलीट करायची असेल किंवा मॉडिफाय करायचं असेल, तर तुम्ही अल्टर स्टेटमेंटचा यूज करता. आता बघा, पहिला क्वेश्चन काय आहे. ऍड न्यू कॉलम इन स्टोर डिटेल टेबल. एक कॉलम ऍड करायचा आहे. तर आपण कोणता कॉलम घेऊ. कंट्री. कंट्री कॉलम आपण ऍड करू स्टोर डिटेल टेबल मध्ये. तर बघा, अल्टर टेबल, कोणतं टेबल आहे, स्टोर डिटेल. काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. ऍड कॉलम, कोणता कॉलम करायचा आहे, कंट्री. तुम्ही रन करा आता हे. सॉरी, कॉलमचा डेटा तुम्हाला टाकावा लागेल. माय बॅड. सक्सेसफुल झालंय. सक्सेसफुली आपण एक कॉलम ऍड केला. आपण चेक करू शकतो सिलेक्टची कमांड वापरून. बघा, कंट्री नावाचा कॉलम हा ऍड झालाय. त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड नाही, त्यामुळे तो नल दिसतो. येस, समजलं तुम्हाला काय करायचं आहे. ऍड अल्टर टेबल. कोणता टेबल तुम्हाला अल्टर करायचा आहे, तर तो टेबलचं नाव टाकायचं. तुम्हाला कॉलम ऍड करायचा आहे, तर ऍड कॉलम, कॉलमचं नाव आणि त्याचा डेटा टाईप हे तुम्हाला करावं लागेल. आता बघा, ऍड स्टोअर नेम कॉलम आफ्टर स्टोर आयडी. हा, आता हा आपण जो कॉलम ऍड केलाय तो कुठे ऍड झालाय, तर शेवटचा कॉलम म्हणून ऍड झालाय. जर ज्यावेळेस तुम्ही एखादा कॉलम ऍड करता विदाउट एनी इन्फॉर्मेशन, तर तो शेवटचा कॉलम ऍड केला जातो. पण तुम्हाला एक सिरियल पाहिजे, समजा सेकंड नंबर, थर्ड नंबरच्या पोझिशनला तुम्हाला एखादा कॉलम ऍड करायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही कसं करणार. तर बघा, काय क्वेश्चन आहे. ऍड स्टोअर नेम कॉलम आफ्टर स्टोर आयडी कॉलम. स्टोर आयडी कॉलम नंतर मला, म्हणजे 2 नंबरला मला हा स्टोर नेम नावाचा कॉलम ऍड करायचा आहे. अल्टर टेबल, टेबलचं नाव स्टोर डिटेल, ऍड कॉलम, स्टोर नेम var 255 आफ्टर, तर कधी तर स्टोर आयडी नंतर स्टोर आयडी. मी एक्झिक्यूट करून पहा. येस, we have successfully created our column. हो बघा, स्टोर आयडी नंतर आपला स्टोर नेम नावाचा हा कॉलम ऍड झालाय. तो पहिला आपण केलता कंट्री, हा शेवटचा कॉलम ऍड झाला. ज्यावेळेस तुम्ही काही देत नाही त्यावेळेस तो शेवटी ऍड केला जातो. ज्यावेळेस तुम्हाला सिक्वेन्सली पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता की आफ्टर, कशा नंतर पाहिजे. आता बघा, मला स्टोर नेम नावाचा कॉलम हा डिलीट करायचा आहे, मला नको आहे तो अनवॉन्टेड कॉलम. तर मी काय करणार, सेम
अल्टर टेबल खूप सोपं आहे, तुम्ही फक्त प्रॅक्टिस करत राहा. अल्टर टेबल ड्रॉप कॉलम, कोणता कॉलम? स्टोर नेम. सक्सेसफुली डिलीट झाला आहे, आपण चेक करू. येस, बघा, स्टोअर नेम नावाचा जो कॉलम होता सेकंड नंबरला, तो आपला डिलीट झालेला आहे. स्किल खूप सोपं आहे, तुम्ही फक्त प्रॅक्टिस करत राहा. आता बघा, फोर्थ क्वेश्चन काय सांगतोय की ड्रॉप टेबल स्टोर डिटेल नावाचा जो टेबल आहे आपला, तो तुम्ही ड्रॉप करा. तर एकदम सोपी कमांड आहे. ड्रॉप टेबल, टेबलचं नाव स्टोर डिटेल. सक्सेसफुली डिलीट झाला. आपण एकदा चेक करू आहे का. सिलेक्टची कमांड करू. बघा, टेबल डिटेल स्टोर डिटेल डझंट एक्झिस्ट, म्हणजे तो टेबल सक्सेसफुली ड्रॉप झालाय. आता मला डेटाबेस सुद्धा नको आहे, तर मी काय करणार, परत ड्रॉप ड्रॉप डेटाबेस, कोणता डेटाबेस? डिटेल, आणि रन द कमांड. बघा, डेटाबेस सुद्धा सक्सेसफुली डिलीट झाला. आपण चेक करू आता. शो डेटाबेसेस. बघा, आपण लास्ट टाइम बघितलं होतं, लायब्ररी आपण क्रिएट केलता माय एसक्यूएल परफॉर्मन्स स्कीमा आणि सिस. बघा, त्याचा डेटाबेस डिलीट झालाय. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की अल्टर कमांड कसं काम केलं जातं, त्याच्यामध्ये ऍड, डिलीट आणि ड्रॉप पण बघितलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सिमिलर लाईक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.